नमस्कार लोक हो. तुम्ही म्हणाल कोण हा म्हातारा बोलतोय? अहो मी आहे मंडालेचा तुरुंग. माझं वय खूप झालंय. अहो टिळकांना माझ्या इथे आणलं ह्या घटनेलाच 100 वर्ष झाली. तो दिवस होता 23 सप्टेंबर 1908. तर विचार करा माझं वय किती असेल. असो, तुम्हाला सांगतो, आजवरच्या गुन्हेगारांबरोबर राहण्याच्या शापाला लोकमान्य टिळकांचं माझ्या इथे राहणं हा जणू उशापच होता. त्या नरकेसरीला पाहून मी धन्य झालो. काही घटना ह्या धन्य करण्यासाठीच असतात. मी नकळत त्यांच्या बरोबरच राहू लागलो. माझ्या सोबतीला होता कुलकर्णी, एक सामान्य कैदी. पण आता टिळकांचा स्वयंपाकी. टिळकांचा दिवस सुरू होई तो ध्यानधारणेने. घनगंभीर आवाजातील गायत्री मंत्र, टिळकांचे अखंड वाचन सुरू असे. धार्मिक, तत्वज्ञान विषय, शास्त्रीय, ज्योतिष्य विषय, शरीरशास्त्र, तब्बल 400 पुस्तकांचा अभ्यास. मला प्रथमच विद्येचा स्पर्श झाला. सरस्वतीचे अनुष्ठान मीही अनुभवले. फ्रेंच, जर्मन आणि पाली भाषांचा अभ्यास ते स्वतः करीत. बऱ्याचदा टिळक शतपावली घालीत विचारमग्न दिसायचे. स्वतःला मधुमेहाचा प्रचंड त्रास होत होता. तरीही चेहऱ्यावर तेज धारिष्ट, ओझ आणि प्रसंगाला सामोरं जाण्याचं स्वसामर्थ्य. सत्यभामाबाईंचं निधन ही घटना पचवताना टिळकांमधला हळवा पती आणि कुटुंब वत्सलताही अनुभवणारा मीच होतो. भगवद्गीतेतील रहस्य म्हणजे गीता रहस्य हा ग्रंथ 108 दिवसात तो त्यांनी लिहून पूर्ण केला. निष्काम कर्मयोगावर भर दिलेला हा ह्या कर्मयोगाचा ग्रंथ. उच्च न्यायालयापेक्षाही एक उच्चतर अशी श्रेष्ठ शक्ती आहे आणि तीच मानवाच्या नियतीचे नियंत्रण करते.